राष्ट्रवादी संदर्भात निवडणूक आयोगाने निकाल दिला आणि या निकालानंतर वार आणि पलटवार सुरू झालेत। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेलेले आहे, तर विरोधकांकडून भाजपावर निशाणा साधण्यात आलेला आहे। काय सांगायचं याच्यात? मला असं वाटतं मॅच फिक्सिंग आहे। अंपायर वगैरे सगळे फक्त हात वर कधी करायचा होता अजितदादाच्या पवारांनी, तेवढाच वेळ बाकी होता, तो काल त्यांनी परवा केलेला आहे। जसं शिवसेनेच्या बाबतीत घडलं, अख्ख्या जगाला, हिंदुस्थानाला, महाराष्ट्राला माहिती आहे की शिवसेना कोणाची, तशीच राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे, अर्थात शरद पवार साहेबांची आहे। आणि असं असताना बहुमताच्या बळावर, बहुमत पक्ष म्हणजे नुसते लोकप्रतिनिधी नसतात, ते वारंवार सिद्ध होऊनही अशा पद्धत निकाल झाली, याचा अर्थ लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवलेली आहे। नाही, ते खरं तर ती स्क्रिप्टच तयार आहे भाजपची, आपला पक्ष फोडायचा आणि पक्षाचं आपल्याला पाहिजे असेल ती करायचं। खरं तर राष्ट्रवादी खरं तर राष्ट्रीय पक्ष होता, शिवसेनासुद्धा राष्ट्रीय पक्ष, पण शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर कुठली निवडणूक शक्यतो लढत नव्हता। असं असताना मात्र राष्ट्रवादीच्या अनेक राज्याच्या जवळ 29पेक्षा जास्त राज्याच्या अध्यक्षांचं पत्र शरद पवारांना होतं। असं असताना सुद्धा हा निर्णय घेतला, तो भाजपच्या ह्यानेच निर्णय घेतलेला आहे।